श्री रामकृष्ण हरी। आषाढी आता 2 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। आषाढी म्हटली की आपला उपवास असतो, जो आपण आदल्या दिवशी पकडतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो। उपवास हा खूप मोठा असल्यामुळे आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ सुद्धा आषाढीच्या टायमाला करतो। मग त्या उपवासासाठी मी सुद्धा छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवते। साबुदाणा कसा भिजवायचा आहे ह्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती आणि माझ्या इन्स्टावरती दोन्ही ठिकाणी पोस्ट केलेला आहे, तर ते न सांगता आता मी पुढे सरकते। छान असे भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये सुंदर अशा भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड टाकलेली आहे। बटाटा उकडून घेतलेला आहे, त्याची छान सालं काढून घेतलेली आहेत आणि बटाट्यांना बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। तुमच्याकडे उकडलेला बटाटा नसेल तर तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा पातळ स्लाइस करून घेऊ शकता, जसं आपण काचरा बनवण्यासाठी कट करतो तसं। आणि मग काय खलबत्ता घेतलाय, त्याच्यामध्ये तिखट आवडत असेल त्यानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना मस्त असं ठेचून घेतलेलं आहे। त्यांना साईडला ठेवून मग मी सुंदर अशी फोडणीची तयारी केलेली आहे। त्याच्यासाठी गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये आरामात 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 चम्मचभर जिरे टाकलेले आहेत, ठेचलेली मिरची टाकलेली आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। तुमच्याकडे कढीपत्ता खात नसतील तर तुम्ही कढीपत्ता अवॉइड करू शकता। छान असं आपली फोडणी परतून झाली की त्याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे। मीठ तेलात ह्यासाठी टाकलंय की ते व्यवस्थित आपल्या साबुदाण्यांना लागतं म्हणून। आणि मग काय साबुदाणे आणि शेंगदाणे जे आपण मिक्स करून ठेवले होते ते कढईमध्ये ओतलेले आहेत आणि स्लो गॅसवरती त्याला हलवत परतत छान असं शिजेपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे। एक 10-15 मिनिटांनंतर सुंदर असे आपले साबुदाणे शिजून जातात। शिजल्यानंतर थोडंसं एक वाफ काढायच्या आधी त्याच्यामध्ये मी शिजवलेले बटाटे टाकलेले आहेत आणि 1-2 वाफ बटाटे टाकल्यानंतर सुद्धा काढलेली आहे। मग काय सुंदर फळफळीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे। सुटसुटीत मोकळी खिचडी ज्यांना आवडते त्यांना ह्या पद्धतीने खिचडी बनवल्यावरती ती नक्कीच आवडेल। तुम्ही सुद्धा एकादशीला छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही उपवासाचा कोणता पदार्थ खाल्ला ते। जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। एन्जॉय, बाय।